नमस्कार. सकाळच्या नाश्त्याला काहीतरी हेल्दी व कुरकुरीत हवे असल्यास किंवा कधीतरी नेहमीचे तेच पदार्थ न खाता काहीतरी वेगळे खावेसे वाटल्यास बीटरूटचा डोसा आणि चटणी हा एक उत्तम पर्याय नक्कीच आहे. आणि त्यासाठी काय काय तयारी करावी लागते ते पाहूया. डोसा बनवण्यासाठी प्रथम 1 वाटी तांदूळ घेतला. ज्या वाटीने तांदूळ मोजला आहे त्याच वाटीने डाळी देखील मोजायच्या आहेत. अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे. पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. पाव वाटी मसूरची डाळ घेतली आहे. 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत. आता डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. डाळी देखील पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. धान्य धुवून झाल्यानंतर त्यामध्ये धान्य बुडेपर्यंत पाणी घालावे. व 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवावे. 4 ते 5 तासानंतर सर्व डाळी व तांदूळ मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे. प्रथम मिक्सरला डाळ लावावी आणि नंतर तांदूळ लावावा. मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे थोडी डाळ आणि थोडे पाणी घालून सर्व डाळ बारीक वाटून घ्यावी. पहा, अशा प्रकारे सर्व डाळ बारीक वाटून घेतली आहे. आता ही सर्व डाळ एका टोपामध्ये ओतावी. डाळीप्रमाणे तांदूळही वाटून घ्यावे. थोडे तांदूळ घालावे व थोडे पाणी घालावे व अशा प्रकारे सर्व तांदूळ बारीक वाटून घ्यावे. पहा, तांदूळही बारीक वाटून झाले आहेत. आता हे वाटून झालेलं तांदळाचं पीठ देखील त्या टोपामध्ये ओतावे आणि चमच्याने चांगल्या प्रकारे सर्व मिक्स करून घ्यावे. सर्व पीठ एकजीव झाल्यानंतर आंबवण्यासाठी रात्रभर ते झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 लहान बीटचे बारीक तुकडे, 2 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या व आल्याचे 2 तुकडे घालून मिक्सरला बारीक करून घ्यावे. अशा प्रकारे त्याची फाईन पेस्ट करावी. रात्रभर जे पीठ आंबवण्यासाठी ठेवले होते ते देखील पीठ आलेले आहे. डोशासाठी जसे पीठ हवे आहे तसेच परफेक्ट पीठ तयार झालेले आहे. आता त्या पिठामध्ये तयार केलेली पेस्ट घालावी. पेस्ट गाळून घातली तर चांगलेच आहे, कारण कधीकधी मिक्सरमध्ये फाईन पेस्ट होत नाही. त्यात बीट, आल्याचे छोटे तुकडे राहण्याची शक्यता असते. पेस्ट घातल्यानंतर चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे आणि त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. आता हे डोस्याचे बॅटर तयार झाले आहे. आता हिरवी चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, 2-3 मिरच्या, 2 आल्याचे तुकडे, 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. तसेच चवीपुरतं मीठ घातलं आहे.
आता हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यावे. आता हिरवी चटणी तयार झालेली आहे. या हिरव्या चटणीला तडका देऊया. तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता व लाल मिरची घालून फोडणी द्यावी व चटणीला तडका द्यावा. आता चटणी देखील तयार झालेली आहे. गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवावा व त्यावर पाणी शिंपडावे. शिंपडलेले पाणी टिश्यू पेपरने पुसून घ्यावे. एका खोल चमच्याने डोशाचे पीठ तव्यावर घालून गोल पसरावे. अशा प्रकारे डोसा गोल पसरून घ्यावा व 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. 2-3 मिनिटांनंतर पहा, डोसा परफेक्ट तयार झालेला आहे. आता हा डोसा गोल दुमडून घ्यावा. पहा किती छान आणि मस्त क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे दुसरा डोसा तयार करूया. पॅनवर पाणी शिंपडले. ते पाणी टिश्यू पेपरने पुसून घेतले. चमच्याने तव्यावर पीठ घातले. चमच्याने पीठ गोलाकार फिरवून गोल डोसा तयार केला आणि 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवले. 2-3 मिनिटांनंतर पहा, हा डोसा देखील एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. हा डोसा देखील गोल दुमडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व डोसे तयार करून घेतले. डोसा करायला घेण्यापूर्वी पिठात थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो मिक्स करावा. बीटरूटचा डोसा खाण्यासाठी जेवढा चविष्ट आहे त्याहून जास्त तो आरोग्यासाठी चांगला आहे, हेल्दी आहे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असा डोसा जरूर करावा व सर्वांनी एन्जॉय करावा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.